वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वाजले जवळपास 5:30 आणि आज बरेचसे कपडे धुवून काढले होते कारण एवढे दिवसाचे पेंडिंग इकडे तिकडे जाणं झाले की कपडे बऱ्यापैकीच निघतात. आणि आता तर ॲक्च्युली आज काय त्याला आज भूकच नाही लागली दुपारला, त्याच्यामुळे माझं पण जेवण स्किप झालेलं आणि माझं स्किप झालं त्याच्यामुळे अन्विलचा पण स्किप झाला. सो आता तिला आधी चारून घेते कारण तिला जेवढं मॅक्झिमम फूड देणार तेवढंच तिचं दूध कमी होत जातं, त्याच्यामुळे तिला देणे म्हणजे फूड देणं खूप गरजेचं आहे. सो तिला फ्रेश करून घेते आधी आणि मग तिला चारते थोडं वरण भात वगैरे. आणि थोडंसं मेडिकलला पण जायचं आहे. तिचं पिडियाश्युअर स्टार्ट केलेला होता, जवळपास झाले 15 ते 20 दिवस आणि तो बऱ्यापैकी तिला आवडलेला आहे. आधी बोर्नव्हिटा पण देण्याचा प्रयत्न केला पण बोर्नव्हिटा तिने म्हणजे नाही आवडलं तिला दुधामध्ये बोर्नव्हिटा. सो पिडियाश्युअर आम्ही आणून बघितला होता मधात ट्राय करण्यासाठी. सो आवडीने ती घालून मागते दुधामध्ये. तो घेऊन यायला दुसरं काम आहे. सो दुसरीकडे तो जाणार आहे आणि पण कदाचित उशीर होईल. सो मी जाऊन घेऊन येते आणि अन्वीला पण थोडा वेळ खेळवेन खाली. तर चला मग तिचे हातपाय धुवून देते आधी, भेटू थोड्या वेळाने. सो मी केली आज आंब्याची भाजी खूप दिवसानंतर आणि मला जनरली आवडते संध्याकाळला खायला. आणि पोळी वगैरे जर असेल तर अजूनच छान वाटतं. जास्त काही नाही शूट करू शकले. मग असे सोबत गेली ॲक्च्युली आज 2दा तिचं डोकं आपटलं, बघतच नाही समोर. एकदा ही जी दाराची फ्रेम असते ती लागली, त्याच्यानंतर खाली मग मेडिकलला तिला घेऊन जातो त्यावेळेस खाली पार्किंगमधली गेट लागली. सो असं 2दा तिने आज डोका फोडलेला आणि चांगल्या असं काय म्हणतात सुजलेलं पण आहे तिला. सो त्याच्यामुळे मग मी काही शूट केलं नाही तिथे, पण पॉसिबल नाही झालं मेडिकलमध्ये. आणि माझं ते पिडियाश्युअर आणायचं होतं सो ते घेऊन आली आणि मग स्वयंपाकालाच लागलं. स्नेट वगैरे पण आले होते तेव्हा पण काहीच शूट नाही केलं, खेळत बसले. स्वयंपाकाला लागलं कारण भरपूर उशीर झालेलं होतं ऑलरेडी. हलवून झालेलं आहे समजा, फक्त पोळ्या टाकते आता आणि मग जेवण करू. झाडांना हो बघ फूल आलं. नाही तोडायचं नाही.
नाही, झाडावर छान दिसतात. काल तू आले होते, आज वर नस आलं. इथं बिबी लागते बघ, बिबी लागते झाडात ना बघ. खूप सारे फुलं येते. बोनसाईला पण येता येतात तर बऱ्यापैकी. आणि काय माहिती याला ना शेंग आली होती मधामध्ये ह्या झाडाला, ती वाढली आता ऍक्च्युली. हो फुल आलं, बिबी लागली. ओ आता उन्हाळा आलं की हो तिथे पण फुल आलं. रडती आहे ताई. उन्हाळा आला की कंटिन्यू झाडांची केअर करावी लागेल. आणि एवढी गरमी होते ना आता. पक्षी पक्षी काय पक्षी? अच्छा तो झेंडा. बर उडतो उडतो. बर तो पण आहे. टू आहे. टू किती आहेत? टू किती आहे? टू आहे. गुड मॉर्निंग. आणि कंटिन्यू लॉगिंग करते कारण काल जेवण वगैरे झालं आणि मग झोपलो आम्ही लवकरच. आजकाल लवकर झोप लागतं आम्हाला, लवकर उठणं होतं. स्वयंपाक झालेला आहे, खाकसची भाजी केली आहे. अजयला लवकर जायचं आहे आज तर. आणि माझं दुसरीकडे जाणं होतं आहे. सो कुठे जायचं आहे ते समोरचं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये माहिती होईलच. आणि अन्वीचं झालं आता सकाळी सुरू. एवढं कठीण होऊन जाताना एकटं राहून तिला घेऊन काम करण्यासोबत बरोबर माझं काही काम राहिलं पर्सनल की तिचं रडणं सुरू होऊन जातं. मोठ्या मुश्किलने एडिटिंग होते आजकाल. आणि व्यवस्थित लॉगिंग पण होत नाही आजकाल कारण करूच देत नाही मला अजिबात. जशी जशी मोठी होते तसे तसे डिमांड वाढत चालले आता. सकाळी सकाळी चॉकलेट मागितली. ॲक्च्युली तिला रीलमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये जर चॉकलेट दिसलं तर की चॉकलेटचीच आठवण येते. नाही तोडायचे. एकही फुलं नाही आले रे. आणि त्याला उत्तरा. सो 8:30 झाले आहेत. आवरते आता पटकन. आणि मग थोडेसे 1-2 कामं आहेत संडेसाठी तर ते पण करून येईल बाहेरून. आणि बघेन आता म्हणजे ॲक्च्युली तयारी सुरू आहे बॅकग्राऊंडमध्ये सगळं. तर काही सामान गावाकडे नाही मिळत तर मग इथून घेऊन जावं लागेल. तर असं काहीतरी बघू आता. तसं तर सगळं डेकोरेशनवाल्याला सांगितलेलं आहे करायला, पण जे तिकडे नाही मिळत ते इकडून मग घेऊन जावं लागेल. फॅन लावू. एडिटिंग पण करायचे. सो एडिटिंग करते आणि मग बाकीचे कामं आवरून मग बाहेर जाणार. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय अँड टेक केअर.